प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा परमेश्वर, ज्याने आमच्यावर अद्भुत प्रीती केली आणि पवित्र आत्मा जो आमचा मार्गदर्शक आहे, या त्रैक्याच्या नावाच्या उपासनेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. त्याचबरोबर आज विश्वातल्या समस्त मातांना मायवाराच्या हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी ज्यूइश प्रोव्हर्ब्स आम्हासाठी सांगतं, A mother understands what a child does not say. A mother understands what a child does not say. म्हणजेच एका मातेला आपल्या मुलाला काय हवं हे मागण्यापूर्वीच समजतं. होय प्रियानो, आणि जशी पवित्र शास्त्रसुद्धा आम्हाला याची जाणीव करून देतं, तसंच जगिक मातासुद्धा आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आई किंवा आम्ही ज्यांना माता म्हणतो किंवा मम्मी म्हणतो किंवा मदर म्हणतो, त्या सर्व गोष्टी आम्ही मागण्यापूर्वी जाणत असतात. त्याचप्रमाणे आमचा स्वर्गीय पिता जी एक आमच्या दृष्टीने मातासुद्धा आहे प्रियानो, कारण की पवित्र शास्त्राचा जो अध्याय आम्ही निवडलेला आहे म्हणण्यासाठी, मत्ते कृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 37 आणि 38 तेच सांगतं, एरुशलेमे एरुशलेमे, संदेशाचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविण्यास धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपले पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, तुमचे घर तुम्हावर सोडले आहे. या ठिकाणी जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तशी तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती. या ठिकाणी परमेश्वर या ठिकाणी स्वतःला एका कोंबडीची उपमा देत आहे, म्हणजे एका स्त्रीची उपमा देत आहे. जशी स्त्री आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली घेते, तसं परमेश्वर सुद्धा आम्हाला त्याच्या पंखाखाली घेऊ इच्छितो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आमचा थिओलॉजिकल स्टडीचा अभ्यास करत होतो, त्यावेळेस फेमिनिस्ट थिओलॉजी या ठिकाणी या वचनावर जास्त जोर द्यायचे. आमच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ज्या आमच्या प्रोफेसर्स होत्या, त्यासुद्धा फेमिनिस्ट थिओलॉजीला धरून या ठिकाणी आवर गॉड इज अ जेंडरलेस गॉड, म्हणजे आमचा देव हा कुठल्या लिंगाला आधारित नाही, तर आमचा गॉड हा जेंडरलेस गॉड आहे. जसा तो पिता आहे तसा तो मातासुद्धा आहे. याच्यावर ते जास्त भर द्यायच्या फेमिनिस्ट थिओलॉजी. आजसुद्धा त्यांचा जोर त्याच्यावरच असतो. तर तो विषय महत्त्वाचा नाही. तर प्रियानो, जसा आमचा परमेश्वर आम्ही पित्याच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो, तसाच प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला सांगू इच्छितो की जसा मी पिता आहे, तसा एका आईच्या सारखाच मी तुमच्यावर प्रेम करतो. जसं पित्याचं प्रेम, तसंच मातेचं प्रेमसुद्धा मी तुमच्यावर प्रकट करू इच्छितो. माझी हीच इच्छा आहे की तुम्ही माझ्या पंखाखाली एकवटावं. आणि या ठिकाणी प्रियानो, आज शोकांतिका हीच आहे की परमेश्वर आम्हाला हाक मारतो. परमेश्वर आम्हाला त्याच्या पंखाखाली एकवटू इच्छितो, परंतु आज जग आपल्या स्वतःच्या तंद्रीमध्ये जीवन जगत आहे किंवा स्वतःच्या इच्छेने जीवन जगत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी परमेश्वराची इच्छा आम्ही अवमानतो आणि आम्ही स्वतःलाच पंख फुटले असं समजून स्वतःच फिरण्याचा प्रयत्न करतो. त्याचमुळे कदाचित दावीद राजा एका ठिकाणी म्हणतो, तो त्याच्या सेवकास लागेल ते झोपेतही देतो. म्हणजे ज्यावेळेस मी देवावर पूर्ण रीतीने अवलंबून राहतो, देव माझ्या सर्व गरजा, तुमच्या शारीरिक गरजा, तुमच्या मानसिक गरजा, तुमच्या आत्मिक गरजा अद्भुत रीतीने पूर्ण करतो. आणि ते समजण्यासाठी या ठिकाणी आम्ही जसं कोंबडी आपल्या पिल्लाला आपल्या पंखाखाली घेते, जशी आमची जगिक माता आमच्यासाठी सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करते आणि पुष्कळ वेळा आम्ही तिच्या आणि आज्ञेमध्ये असतो, तसंच आम्ही आमच्या स्वर्गीय मातेच्या म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेत सुद्धा असणं अपेक्षित आहे. तीच अपेक्षा परमेश्वर आज समस्त विश्वाकडनं व्यक्त करत असताना, तीच अपेक्षा परमेश्वराने जुन्या करारात सुद्धा केलेली आहे. या ठिकाणी तीच गोष्ट या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, संदेशाची घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यास धोंडमार करणारे. एरुशलेमे, तू कशी आहेस? तुला देवाचं वचन मी प्रकट केलं संदेशाच्या माध्यमातून, परंतु प्रत्येक वेळा तू ते वचन नाकारलंस, धिक्कारलंस.
त्यांची धोडमार केली, त्यांना मारून टाकलं. आणि याच्या संदर्भासाठी प्रियानो आज आम्ही आमोसाचा अभ्यास करणार आहोत. आमोस संदेशाच्या माध्यमातून परमेश्वर आमच्याशी एक मातेच्या स्वरूपात कसा बोलतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमोस या शब्दाचा अर्थ आहे बर्डन, म्हणजे ओझ. या ठिकाणी कदाचित परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो हे समस्त विश्वाचं ओझ माझ्यावर आहे, की हे समस्त विश्वाने माझ्याकडे यावं आणि एक आदर्श चांगलं एदेन बागेमध्ये जसं आदामाने हवा सुरक्षित सुखरूप होती, किंवा सैतानाचा बिमोड किंवा सैतानामध्ये घमंड होण्याच्या अगोदर जसं एक सुंदर जग होतं ते जग असावं अशी प्रामाणिक इच्छा परमेश्वराची आहे. त्याच्यामुळे तो आमोसला पाठवत आहे. म्हणजे आमोसला एक बर्डन घेऊन, एक त्याच्यावर बोजा घेऊन तो पाठवत आहे की तू जा आणि इस्रायल राष्ट्राला, कारण की त्यावेळेस इस्रायल राष्ट्र आणि यहुदा राष्ट्र वेगवेगळे झाले होते, पण आमोस खास करून इस्रायल राष्ट्राला संदेश देत आहे, 10 वंशाला संदेश देत आहे की तुम्ही मजकडे या. आणि एक प्रियानो जे प्रोफेट झालेले आहेत त्याच्यामध्ये आमोस असा जो याने आपलं लिखाण केलेले त्या लिखित संदेशामध्ये आमोस असा एकमेव आहे की जो इतर काम करते. ही वॉज वर्किंग ॲज अ सेक्युलर वर्कमॅन. ही हॅड अ सेक्युलर बॅकग्राऊंड. इतर जर आम्ही संदेश पाहिले, इर्मया आणि येहजकेल हे याजक होते प्रिया, परंतु आमोस हा गुराखी होता. ही वॉज अ शेपर्ड आणि तो शीपची निगराणी करणारा होता. त्यावेळेस परमेश्वराने त्याला बोलवलं. इसवी सन पूर्व 1824 ते 1810च्या दरम्यान याने संदेश दिले. आणि आमोसाच्या संदेशाचा थीम होता किंवा मुख्य विषय होता गॉड्स मेसेज ऑफ जजमेंट, देवाचा न्याय अपॉन द व्हेरियस नेशन्स. फक्त इस्रायल किंवा यहुदा राष्ट्रावर नाही, तर जेंटाइल्स आणि ज्यूज या दोन्ही लोकांवर परमेश्वराचा न्याय येऊ करत आहे. का येऊ करत आहे? कारण की ते पाप करत आहे, ते बंड करत आहे, संदेश त्याला अवमानते, त्यांची अवहेलना करत आहे. जसा प्रभू येशू ख्रिस्त मत्त्यामध्ये म्हणत आहे, यरुशलेमे यरुशलेमे संदेशाचे घात करणारे, मी तुला तर आपल्या कोंबडी जशी आपल्या पिलाकाने घेऊ इच्छिते तसे मी तुला घेऊ इच्छिते, परंतु तू माझं ऐकत नाही. तू पापामध्ये आणि बंडामध्ये आपलं जीवन जगत आहे. आणि या ठिकाणी पर्पज काय परमेश्वराचा आमोसाचं थीम होतं की गॉड्स मेसेज इज क्लिअरली जजमेंट अपॉन होल नेशन. पर्पज हाऊ गॉड डील विथ सीन. परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो की मी पापाबरोबर कशा रीतीने डीलिंग करतो. सेंडिंग जजमेंट अपॉन ऑल नेशन्स. मग त्या ठिकाणी ज्यूज नाही आणि जेंटाइल नाही, ऑल आर इक्वल वेन सीन कम्स. ज्यावेळेस पाप येतं त्यावेळेस भेदभाव नाही प्रियानो, त्या ठिकाणी सर्वांचा न्याय परमेश्वर प्रत्येकाच्या पापानुसार करतो. आणि या ठिकाणी व्यवस्थित रीतीने आमोस या ठिकाणी त्याच्या संदेशामध्ये आम्हाला प्रकट करतो की हे इस्रायल राष्ट्र, हे इस्रायला तू परमेश्वराकडे वळ, नाही तर तुझा न्याय ठरलेला आहे. आणि या ठिकाणी पहिल्या अध्यायामध्ये आमोस अनाउन्समेंट ऑफ जजमेंट करतो. प्रत्येक त्याच्यामध्ये सिरिया आहे, पॅलेस्टीन आहे, टायर आहे, एदोम आहे, अमोन आहे, मोब आहे, जुदा आहे, इस्रायल आहे. या सर्व राष्ट्रांचा उल्लेख आमोस पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्येच करतो. आणि त्यांना म्हणतो तुम्ही परमेश्वराकडे वळा, आपल्या पापामध्ये स्वतःला गुरफटून घेऊ नका, तर देव काय सांगतोय ते ऐकून घ्या. देव काय सांगतोय ते ऐकून घ्या. या ठिकाणी प्रियानो मला नवीन कराराच्या पेक्षा जुना कराराचं प्रकटीकरण करायला आवडतं. का आवडतं? कारण की इतिहास रिपीट्स, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहासाची पुनरुक्ती होती असं एक प्रहोव आहे, एक नीतिसूत्र आहे प्रिया. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. जर आम्ही ऐकलं नाही तर इतिहासाची पुनरुक्ती होती. आणि आम्ही पाहतो प्रियानो वेळोवेळी इतिहासाची पुनरुक्ती होत आहे, होणार आहे, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होत नाही.
तर या ठिकाणी इतिहास आम्हाला जाणीव करून देतो की जशी आई आपल्या पिलाला आपल्या पंखाखाली घेते, तसे परमेश्वर आज आम्हाला समस्त विश्वाला आपल्या पंखाखाली घेऊ इच्छिते. परंतु तुमची किती इच्छा आहे? परमेश्वराच्या पंखाखाली सुरक्षित राहण्याची तुमची किती इच्छा आहे? या ठिकाणी त्यावेळेस ज्यावेळेस आमोस हा संदेश देत आहे, या ठिकाणी आमोसाचा संदेश या ठिकाणी त्या राजाने ऐकला नाही. यराबम राजा आहे, त्याने सुद्धा ऐकला नाही. त्याचप्रमाणे प्रियानो, ज्यावेळेस आमोस हा संदेश देत आहे त्यावेळेस अमास्या हा जो त्यावेळेसचा याजक होता, कारण की यराबामने काय केलं होतं प्रियानो? यराबाम हा राजा ज्याने बेथेल या ठिकाणी वासराची मूर्ती केली होती आणि यहुदी म्हणजे इस्रायल ते 10 वंश येरुशलेममध्ये जाऊन परमेश्वराच्या मंदिरात पूजा करू नये, म्हणजे परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वराची जिवंत परमेश्वराची आराधना करू नये म्हणून या ठिकाणी बेतेल या ठिकाणी त्याने वासराची मूर्ती बसवली होती आणि त्या मूर्तीलाच त्यांनी त्यांचा देव केला होता. त्यांनी सांगितलं होतं की आता हाच तुमचा देव आहे, इस्रायलला इजिप्तमधून सोडवणारा हाच तुमचा देव आहे, तर तुम्ही याचीच आराधना करा. त्याच्यामुळे हे 10 वंशाचे लोक आता येरुशलेममध्ये न जाता बेथेलमध्ये जाऊन परमेश्वराची म्हणजे त्या वासराची मूर्तीची उपासना करायची. एक प्रकारे यराबामाने या ठिकाणी यहुदी लोकांना इस्रायल लोकांना भटकवलं, पापाची सुरुवात केली आणि या ठिकाणी मूर्तीपूजेच्या अधीन जाऊन जिवंत देवाची आराधना करण्याचं या लोकांनी सोडलं. त्याच्यामुळे आमोस हा संदेश देत आहे की तुम्ही या ठिकाणी आमोस क्लिअरली सांगत आहे 7वा अध्याय आणि 11वा वचन. कारण आमोस म्हणतो यराबाम तलवारीने मरेल व इस्रायल त्याच्या देशातून खात्रीने पकडून नेतील. हा संदेश आमोस या ठिकाणी इस्रायल राष्ट्राला देत आहे आणि अमास्या जो त्या वासराची पूजा करणारा याजक होता त्याच्यापासून हा पडत नाही. तो यराबामला जाऊन सांगतो, परंतु यराबाम त्याला काहीच किंमत देत नाही. यराबाम त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मग अमास्या येऊन आमोसाला म्हणतो की तू हे बंद कर, हा संदेश देऊ नको, कारण की तुझा संदेश आम्हाला पचनी पडत नाही, आम्हाला तो सहन होत नाही, कारण की तुझे वाक्य खूप भयानक आहे. परंतु तेव्हा अमास्याला म्हणाला, मी संदेष्टा नाही व संदेष्टाचा पुत्र नाही, तर मी गुराखी उमराच्या झाडाची निगा करणारा आहे. मी कळपामागे असताना परमेश्वराने मला निवडले. या ठिकाणी वेन ही वॉज बिझी गॉड कॉल्ड हिम. या ठिकाणी हा एक वेगळा संदेश आहे प्रियानो. देवाचं पाचारण समजणं खूप गरजेचं आहे. देव वेगवेगळ्या रीतीने आम्ही आमच्या व्यवसायात, आमच्या नोकरीमध्ये, आमच्या अभ्यासामध्ये गुंग असताना परमेश्वर आम्हाला बोलवतो, परंतु त्याच्या हाकेला उत्तर देण्यासाठी आमचे आत्मिक कान उघडे असणे गरजेचे आहे. या ठिकाणी आमोसाचे आत्मिक कान उघडे होते. त्यावेळेस तो मेंढर राखत होता, उमराची झाडाची निगा करत होता. त्यावेळेस परमेश्वराचा आवाज त्याने ऐकला आणि या ठिकाणी परमेश्वराने जो संदेश इस्रायल राष्ट्रासाठी त्याच्याकडे आणला होता तो त्याने सांगितला. त्यावेळेस तो अमास्या त्याला विरोध करतो. तर अमास्याची दुर्दशा काय होणार आहे हे 17व्या वचनामध्ये आमोस परमेश्वराचं वचन देऊन अमास्याला सांगतो. तर या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य हे प्रियानो की देवाचं वचन कधी कधी आम्हाला कडू दावण्यासारखं असतं की नको, तू सांगूच नको, कारण की ते आमच्या पचनी पडत नाहीये, ते आम्हाला गिळता सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे पुष्कळ वेळा आम्ही देवाच्या वचनाची, देवाच्या संदेशाची अवहेलना करतो, आम्हाला आवडणारं जीवन जगतो आणि आम्ही पापामध्ये पडतो. इस्रायल राष्ट्राने, यहुदा राष्ट्राने तेच केलं. त्याचा परिणाम हा झालेला आहे प्रियानो की समस्त इस्रायल बंदिवासामध्ये गेलं आणि काही कालांतराने या ठिकाणी यहुदा राष्ट्रसुद्धा बंदिवासामध्ये गेलं, ज्याच्यावर आम्ही ऑलरेडी 2 संदेश पाहिलेले. त्याच्याकडे न जाता या ठिकाणी आमोस याचा 5वा अध्याय 14 आणि 15 वचन खूप सुंदर आहे.
त्याच्यामध्ये परमेश्वर 4 आज्ञा देतो. त्या 4 कमांड्समेंटच्या माध्यमातून द सिक्रेट ऑफ लाईफ परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ लाईफ? पहिली वचन परमेश्वर सांगतो, सीक गॉड अँड नॉट इव्हिल. परमेश्वर पहिलं वचन आम्हाला सांगतो, तुम्ही वाचावे म्हणजे तुम्हाला अनंतकालीन जीवन मिळावं. द सिक्रेट ऑफ लाईफ हेच आहे, तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा. म्हणजे सीक गुड आणि वाईटाच्या मागे लागू नका. नॉट इव्हिल दॅट यू मे लिव्ह अँड गॉड शॉल बी विथ यू. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हाबरोबर असेल. आमचा देव आमच्याबरोबर कधी असणार आहे? की ज्या वेळेस आम्ही वाईटाच्या मागे लागू न जाता बऱ्याच्या मागे लागू. दुसरी गोष्ट परमेश्वर सांगतो, हेट द इव्हिल, वाईटाचा द्वेष कर. तिसरी गोष्ट, लव द गुड, वाईटाचा द्वेष कर. तिसरी गोष्ट, बऱ्याची आवड धर. आणि त्यानंतर प्रियानो, चौथी गोष्ट महत्त्वाची आहे, बेशिक न्याय स्थापित कर. एस्टॅब्लिश जजमेंट इन द गेट. या ठिकाणी न्यायी बनणं सुद्धा गरजेचं आहे. चूक तर चूक, योग्य तर योग्य, हे सांगण्याचं धैर्य सुद्धा आज आम्हा विश्वासणाऱ्यामध्ये असावं. आणि हेच 4 आज्ञेद्वारे परमेश्वर आम्हाला आमोसच्या माध्यमातून द सिक्रेट ऑफ लाईफ सांगतो. जर तुम्हाला अनंतकालीन जीवन जगायचे, परमेश्वराला तुम्हाला देव करायचे, तर सीक गुड नॉट इव्हिल, हेट द इव्हिल, लव द गुड अँड एस्टॅब्लिश जजमेंट इन द गेट. या ठिकाणी परमेश्वर आमोसाच्या माध्यमातून इस्रायलाशी बोलला, परंतु इस्रायल त्या कोंबडीच्या पंखाखाली येण्यास तयार नव्हते. मातेची आज्ञा ऐकण्यास त्यांची इच्छा नव्हती, कारण की त्यांना जगिक माता किंवा जगिक पिता जो त्यांचा देव झाले होते, त्यांच्या इच्छेने ते जीवन जगत होते. आणि स्वर्गीय मातेला, स्वर्गीय पित्याला ते विसरत होते आणि आपल्या इच्छेने जीवन जगत होते. या ठिकाणी परमेश्वराने आमोसाच्या माध्यमातून जे बर्डन आमोसवर होतं, ते बर्डन त्याने इस्रायल राष्ट्रावर, माझं बर्डन आहे की तुम्ही माझी निवडलेली प्रजा आहे, तुमचा नाश व्हावा ही माझी इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे आमोसाच्या माध्यमातून परमेश्वर संदेश देत असताना या ठिकाणी परमेश्वर जे सांगत आहे, हे सांगत आहे की आज आम्हाला सुद्धा परमेश्वर आपल्या पंखाखाली घेऊ इच्छितो. पंखाखाली घेऊ इच्छितो यासाठी की आमचा नाश न होता तर आम्हाला अनंतकालीन जीवन मिळावे. या संदर्भातच प्रियानो, ज्यावेळेस आमोसाचं मी पुस्तक यासाठी निवडलं, कारण की मागील काही दिवसापासून करोनामुळे आम्ही लॉकडाऊनमध्ये आहोत, आपापल्या घरामध्ये बंदिस्त आहोत. त्या दिवसापासून वेगवेगळे संदेश व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासमोर प्रकट होत आहेत आणि विश्वासणारे बहकून जात होते. त्याच्यातलं पहिलं वचन म्हणजे 8वा अध्याय 2रं वचन आज व्हायरल होत आहे. ते म्हणते, अंत जवळ आला आहे. अंत जवळ आला आहे. मी माझ्या संदेशात वेळोवेळी सांगितले प्रियानो, अजून पुष्कळ भविष्यवाण्या पूर्ण व्हायच्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदरच्या पुष्कळ भविष्यवाणी पूर्ण व्हायच्या आहेत. तर या ठिकाणी ज्यावेळेस आमोस म्हणतो 8व्या अध्याय 2ऱ्या वचनामध्ये अंत जवळ आलाय, तो कोणाचा अंत? तर इस्रायलाचा. बंदिवासात नेण्याचा त्यांचा समय जवळ आलेला, हे आमोसाला सांगायचे. आणि प्रियानो, ही प्रोफेसी ऑलरेडी फुलफिल झालेली आहे. इस्रायल राष्ट्राला बंदिवासात नेण्यात आलेले. त्याच्यानंतर 8वा अध्याय 3रं वचन, देवळात गीते बंद होतील, देवाची आराधना बंद होईल. हे सुद्धा इस्रायल राष्ट्राविषयी परमेश्वर त्यावेळेसच्या इस्रायल राष्ट्राविषयी बोलतो आणि ती गोष्ट घडून येते प्रियानो. मंदिर बेचिराख होतं, मंदिर बेचिराख होतं, नबुकदनेस्सर राजा करतो. ही सुद्धा प्रोफेसी पूर्ण झालेली. त्याच्यानंतर प्रियानो 8वा अध्याय 3रं वचन, मेलेले लोक फेकून देण्यात येतील. मी तोफेतच्या वेळेस तुम्हाला सांगितलेले, ज्यावेळेस नबुकदनेस्सर
राजाने इस्रायल राष्ट्राचा आणि म्हणजे यहुदी राष्ट्राला ज्यावेळेस 3दा बंदिवासात नेलं त्यावेळेस 3 वेळेस त्याने कित्येक लोकांची कत्तल केली आणि त्यांची प्रेते तोफेखोऱ्यामध्ये फेकून देण्यात दिली. त्याच्यानंतर 8वा अध्याय 10वे वचन, देश लोक थरथर कापतील. देशातील लोक थरथर कापतील. कोणाला? ते ऑलरेडी नबुकदनेस्सर राजा आणि त्याच्यावर अगोदर जेव्हा असेरियाचा राजा त्यांच्यावर चाल करून आला त्यावेळेस लोक थरथर कापत होते. ते घाबरले कारण की त्यांना बंदिवास करून नेण्यात आलं होतं. 8वा अध्याय 11 वचन, देवाच्या वचनाचा दुष्काळ पडेल. जर तुम्ही प्रियानो पहिले राजे आणि दुसरे राजे, पहिला इतिहास आणि दुसरा इतिहास वाचा, त्यावेळेसच देवाच्या वचनाचा दुष्काळ पडला होता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात सुद्धा देवाच्या वचनाचा दुष्काळ पडला होता. आत्ता सुद्धा देवाच्या वचनाचा दुष्काळ आहे आणि येणाऱ्या काळात अजून हा वचनाचा दुष्काळ वाढत जाणार आहे. दिस इज गोइंग टू हॅपन. परंतु परमेश्वराचं दुसरं वचन सुद्धा आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जोपर्यंत माझं दुसरं येणं कधी होणार नाही, जोपर्यंत समस्त विश्वाच्या अंतापर्यंत माझ्या वचनाची घोषणा केली जाणार नाही, तोपर्यंत माझं दुसरं येणं होणार नाही. हे सुद्धा समजून घ्या. म्हणजे कधी कधी चुकीचे अर्थ लावू नका. कॉन्टेक्स्ट बघा प्रियानो, कधी पण संदर्भ बघा. बायबल वाचताना कोणत्या संदर्भासाठी किंवा कोणत्या कॉन्टेक्स्टसाठी तो संदेश आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे इर्मयाचा 16वा अध्याय 9व्या वचनामध्ये लिहिलेले नो मॅरेज, त्या ठिकाणी मुलं लग्न करणार नाही, हे घडलेलं आहे. ज्यावेळेस इर्मयाच्या काळात नबुकदनेस्सर राजाने यहुदी लोकांना बंदिवासात नेलं त्यावेळेस बंद पडले होते. लग्न करून देणे आणि लग्न करून घेणं हे बंद पडलं होतं. त्याचप्रमाणे यशायाचा 26वा अध्याय 20वं वचन सुद्धा आमच्यासमोर सारखं रिफ्लेक्ट होत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा दिस वर्स रिफर्स टू द फाईट ऑफ द, या ठिकाणी जी प्रगटीकरणाच्या 12व्या अध्यायामधली जी स्त्री आहे तिच्या संदर्भात अँटिक्राइस्ट ज्यावेळेस राज्यकरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होणार आहे त्यावेळेसच्या त्या स्त्रीविषयी संदर्भात यशाया 26वा अध्याय आणि 26वं वचन आमच्यासमोर बोलतो. त्याचप्रमाणे यशाया 55 अध्याय 11वं वचन, यहोवाचे वचन पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. यस, परमेश्वराचं प्रत्येक वचन पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आणि याचा अर्थ सुद्धा प्रियानो शेवटच्या काळाविषयी आहे की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि सैतानाचा म्हणजे अँटिक्राइस्टचा बिमोड करून आपलं स्वतःचं राज्य प्रस्थापित करेल. कारण की यशाया 39 39 to 66 हे म्हणजे सॉंग्स ऑफ सफरिंग सर्वंट म्हणून पवित्र शास्त्रात प्रसिद्ध आहे. कारण की त्याच्यामध्ये एका दुःखी सेवकाने परमेश्वरासाठी गीतं लिहिलेली. हे सर्व यशायाचं 39 ते 66 हे गीत आहेत प्रिया. या गीताद्वारे परमेश्वराबरोबर तो सफर किंवा जो ज्याच्या वेदना होत आहे तो आपल्या वेदना या गीताच्या माध्यमातून प्रकट करत आहे. तो म्हणत आहे की शेवटच्या काळी ज्यावेळेस मसिया म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त अँटी ख्राइस्टचा पराभव करणार आहे त्यावेळेस आमचं इस्रायल राष्ट्र पुन्हा प्रस्थापित होणार आहे. आज इस्रायल राष्ट्रामध्ये राजा नाही आहे प्रियानो. त्याच्यामुळे जरी इस्रायल राष्ट्र प्रस्थापित आहे तरी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा राजा म्हणून बनणार आहे. तोपर्यंतच्या कालावधी जोपर्यंत ख्रिस्त राजा म्हणून त्या ठिकाणी बनणार नाही येणार नाही तोपर्यंत या गोष्टी पूर्ण फुलफिल झालेल्या नाहीत. आणि या ठिकाणी अँटिक्राइस्टचा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पराभव करणार आहे त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आपलं राज्य प्रस्थापित करण हे यशायाचा 55व्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे. त्याच्यामुळे प्रियांनो लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्याकडे एखाद्या संदेश येतो एखादं वचन येतं तर त्याचं कॉन्टेक्स्ट त्याचा संदर्भ समजून घ्या आणि मग ते फॉरवर्ड करा. विनाकारण कोणी तुम्हाला पाठवतं तुम्हाला संदर्भ माहीत नसतो आणि ते तुम्ही फॉरवर्ड करता. हे सांगण्याचं तात्पर्य हे प्रियांनो कारण की चुकीच्या शिक्षणाने तुम्ही भूलू नका. तर आजचा संदेश प्रियांनो परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे, यरूशलेमे यरूशलेमे संदेश त्याच्या घाट करणारे
व तुझ्याकडे पाठवलेल्यास धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती. परमेश्वर पुन्हा एकदा एक मातेच्या रूपाने आम्हाला त्याच्या पंखाखाली एकवटण्यासाठी तयार आहे. आज आम्ही परमेश्वराच्या पंखाखाली आश्रयाला जाण्यास तयार आहे का, याच्यावर आम्ही विचार करूया. परमेश्वर, या वचनाद्वारे तुम्हाला मला देव स्वर्गीय आशीर्वादाने तृप्त करो. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत, दानावर आशीर्वाद मागणार आहोत. त्यानंतर शेवटची प्रार्थना घेऊन या ठिकाणी प्रभूची प्रार्थना म्हणून शेवटचा आशीर्वाद आपण ग्रहण करूया, प्रार्थना करूया. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. सीने चिंता सब हटाएगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. जैसे माता संभालती है वैसे संभालेगा. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. परमेश्वर, तू चांगला आहेस, तू अद्भुत आहेस. आणि आज एका कोंबडीप्रमाणे जशी कोंबडी आपल्या पिलांना सांभाळते, त्या रीतीने तू आज एक माता बनून आमचा सुद्धा सांभाळ करण्याची तुझी अतृप्त इच्छा आहे. परमेश्वर, त्या इच्छेला आम्ही प्रतिसाद देताना, होय प्रभू येशू ख्रिस्ता, मला तू आपल्या पंखाखाली घे, हा आमचा उत्तर असावं, ही तुझ्याच्या मी प्रार्थना करतो. हा मायवा समस्त मातांसाठी आशीर्वादाचा, आत्मिक लाभाचा ठरावा, त्यांच्या माध्यमातून समस्त कुटुंबियासाठी, त्यांच्या आप्तजन मित्र परिवारासाठी हा मायवार आशीर्वादाचा ठरावा, हीच प्रार्थना करत असताना हे परमेश्वरा, आम्ही जसं तुझ्या आज्ञेमध्ये जीवन जगण्यासाठी आज तुला प्रॉमिस करतो, तेच प्रॉमिस आज आम्ही आमच्या जगीत मातांना सुद्धा करू इच्छितो की आम्ही तुमच्या आज्ञेमध्ये चालावं. कारण की परमेश्वरा, तुझी ती इच्छा आहे. ज्यावेळेस तू मोशेला 10 आज्ञा दिल्या, त्या 10 आज्ञेमध्ये 5वी आज्ञा हीच आहे की आपल्या आईबापाचा मान सन्मान कर. परमेश्वर, आज आम्ही आमच्या आईवडिलांचा मान सन्मान करण्यासाठी आज आम्ही प्रत्येकाला तू बुद्धी ज्ञान दे. विशेष करून ज्यांचे माता पिता या जगापासून दूर होऊन तुझ्याकडे आले, त्यांना तू त्यांचे तू माता पिता बनून परमेश्वर तू त्यांना सांत्वने धीर दे. परमेश्वर, प्रत्येकासोबत प्रत्येकाची काळजी घे. विशेष करून या कोविड-19च्या वाढत्या प्रसारामध्ये परमेश्वरा, आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना, आमच्या विश्वासणाऱ्याच्या माध्यमातून समस्त विश्वाला तू आशीर्वादित कर. आमची योग्यता नसताना सुद्धा तुझ्याकडे तीच प्रार्थना करतो परमेश्वर
की हा कोविड-19 आजार नाहीसा कर. आमोसने तुझ्याकडे प्रार्थना केली, त्याची प्रार्थना तू दोनदा ऐकली परमेश्वर. आज मज पापावर दया कर आणि आम्हा पाप्यांची प्रार्थना तू मान्य कर. आणि आजारामुळे इथून पुढे हानी न होता या आजारातून परमेश्वर आम्ही स्वतःला नम्र करून पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे येऊन तुझ्याकडं रदबदली करावी यासाठी आज तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. ही उपासना तू तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित केली, त्याच विश्वासाचे दान परमेश्वरा आम्ही तुझ्या भांडारात केलं, त्याचा तू स्वीकार कर. या दानापाचा परमेश्वर उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून गोरगरीब, अनाथ, विधवा यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तुझ्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी तू वेगवेगळ्या माध्यमातून करून घे. हीच प्रार्थना करत असताना दिलेल्या प्रत्येक हाताला तू स्वर्गीय आशीर्वादाने तृप्त कर. प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आनंद तू सदैव प्रकट कर. विशेष करून या करोनाच्या लॉकडाऊनमुळे पुष्कळ लोकांची आज परिस्थिती बिकट आहे परमेश्वर. त्यांच्यासोबत तू त्यांची काळजी घे. त्यांना लागणाऱ्या गोष्टी तू आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरव. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तू एक माता बनून आज प्रत्येकाची काळजी घेत आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद दे. सर्व विनंत्या स्वर्गीय पित्याच्या नावात समर्पित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्वितीय पवित्र नावात सादर करतो म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे मी आमच्या गुन्ह्यास सोडले तसेच तू आमच्या गुन्हे आम्हास सोड. आणि आम्हास स्पर्शी आणू नकोस, तर आम्हास वाटून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. स्वर्गात वास करणारा, आमच्या तारणारा परमेश्वर, जो आज माता बनून आम्हाला स्वतःच्या पंखाखाली एकूण इच्छितो, त्या परमेश्वराची प्रीती, जो प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला हे अद्भुत सत्य उलगडत आहे की परमेश्वर एक मातेसारखं तुम्हाला आपल्या कवेत घेत आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, त्याचा आनंद, त्याची कृपा आणि पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन आमच्यापर्यंत आलं. त्या पवित्र आत्म्याची सुंदरशी सहभागिता समस्त विश्वाबरोबर आमचा तारणारा ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन.